नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रीना अजयला म्हणत असते की अरे तुला कळत कसं नाही आहे की मला सगळीकडे ती सिंधूच दिसतीये. मला तर असं वाटतंय की आपण सिंधूला मारायला नको होतं. अजय म्हणतो की गप्प बस, तुला सांगितले ना परत परत तेच बोलू नकोस म्हणून. आणि जर सर्वांना समजलं तर आपण जेलमध्ये जाऊ. तर रीना म्हणते की एक मिनिट अजय, मी नाही मारले तिला, तूच मारलेस सिंधूला, मी काहीही केलेलं नाही आहे. रीना म्हणत असते की तू तिला पेटीत बंद केलं म्हणूनच ती मेली. अजय म्हणतो की तेव्हा माझ्याकडं दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. जर मी तिला बाहेर ठेवलं असतं तर कधीच आपल्याला तिने संपवलं असतं. आणि रीना जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मी एकटा जाणार नाही, तुलाही घेऊन जाईल. त्यामुळे तू तिला मारलं हे रेकॉर्ड वाजवायची अजिबात गरज नाही आहे. मी तिला मारलेलं नाही आहे. तेवढ्यातच ऋषभ आणि रेश्मा तिथे येतात. ऋषभ म्हणतो की काय झालं दादा, कोणी कोणाला मारलं आणि हे सर्व काय खाली पडलंय, काही प्रॉब्लेम आहे का, तुमची काही भांडणं वगैरे झाली आहेत का. तर अजय म्हणतो की बरोबर ह्याच वेळेस काय येता तुम्ही आणि कशाला करायच्या आहे तुम्हाला नसत्या चौकशा. तर ऋषभ म्हणतो की अहो दादा, बाहेर खूप आरडाओरडा ऐकायला येत होता म्हणून आलो. जर तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. तेवढ्यातच सिंधू बाहेर येते. सिंधूने तिचे केस पुढे घेतलेले असतात. रीना तिला बघते आणि म्हणते की अजय बघ, ती सिंधू तिथे. यावेळी अजय सुद्धा सिंधूला बघ आणि तिथे पडलेली फुलदाणी तो सिंधूकडे फेकतो. फुलदाणी सिंधूच्या पायाजवळ पडते. सिंधू लगेचच तिथून पळ काढते. अजय रीनाला म्हणत असतो की तू आधी आतमध्ये जा आणि तो ह्या तिघांना म्हणतो की तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघताय, तुम्ही पहिल्यांदा इथून निघा. सर्वजण निघून जातात. तर इकडे अजयने सिंधूला जी फुलदाणी मारलेली असते त्यामुळे सिंधूच्या पायाला जखम झालेली असते. सिंधूच्या चप्पलला देखील रक्त लागलेलं असतं आणि फरशीवर ते उमटत असतं. आणि सिंधू तिच्या पायाची जखम ही पुसत असते आणि त्याचवेळी अजय तिथे येतो. अजय सिंधूला बघतो आणि म्हणतो की अरे बापरे, भूताच्या पायातून सुद्धा रक्त येतं का, काय मूर्ख समजतेस का आम्हाला. तेवढ्यात रीना देखील तिथे येते. अजय म्हणतो की तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही, रीनाला घाबरवतेस का भूत बनून, आता मी तुला खरोखरच भूत बनवतो. असं म्हणून अजय सिंधूचा गळा दाबायला लागतो. तितक्यातच अजयला जाधवचा फोन येतो. अजय म्हणतो की हा मिस्टर जाधव, तुमची वाट बघतो, या तुम्ही. अजय फोन ठेवतो आणि म्हणतो की आता हिला मारून नाही चालणार, आधी घराचं डील पूर्ण होऊ दे मग हिला बघतो. आणि असं म्हणून अजय सिंधूला खुर्चीवर बसवतो आणि तिला बांधून टाकतो. तर इकडे जाधव पैशांची बॅग घेऊन आलेला असतो. जाधव अजयला म्हणतो की फर्स्ट क्लास आहे ना सगळं, माझ्या बायकोला तुमची प्रॉपर्टी खूप आवडली बघा, आणि आता होम मिनिस्टरलाच आवडली म्हटल्यावर फायनल करायला हवी नाही का. अजय म्हणतो की बरोबर आहे, पैसे आणलेत ना तुम्ही. जाधव म्हणतो की हो मग, पण तुम्ही पेपर्स आणलेत ना. तर अजय म्हणतो की हो आणलेत. अजय म्हणतो की पहिल्यांदा पैसे दाखवा. जाधव बॅग खोलून पैसे ओपन करतो. तर अजय आणि रीनाची नजरच फाटते. एवढे पैसे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेले असतात, परंतु त्यांच्या नशिबाने ते पैसेही खोटे असतात. अजय त्या पैशांना हात लावायला जाणार तेवढ्यात रीना त्याला थांबवते आणि म्हणते की त्यांना विचार. अजय जाधवला विचारतो की डॉक्युमेंट तर सगळे बरोबर आहेत ना. जाधव म्हणतो की हो, डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे, आता फक्त रजिस्ट्रेशन राहिलं, त्याच्यासाठी 4-5 दिवस लागेल, मी माझ्या वकिलांना फोन करून सांगतो. अजय म्हणतो की काही हरकत नाही, आपण सगळी प्रोसेस अगदी व्यवस्थित करूयात. अजय म्हणतो की अहो पण तुमचा चहा घ्यायचा राहिला. जाधव म्हणतो की नाही, नंतर घेऊयात कधीतरी. असं म्हणून पेपर्स घेऊन जाधव तिथून निघतो. तर इकडे अजय आणि रीनाला वाटत असतं की सगळा गेम हा त्यांनीच जिंकलाय. एवढे पैसे बघून तर ते वेडेच होतात. तर दोघंही इकडे सिंधूकडे येतात. रीना जोरात सिंधूच्या कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की काय ग, एवढी हौस आहे ना तुला भूत बनवून मला घाबरवायची, खूप मस्ती आली का तुला. जर हा शहाणपणा बंद केला नाही तर अजय खरंच तुला भूत बनवेल. सिंधू म्हणते की काय अपेक्षा आहे तुमची, कसं वागावं आम्ही तुमच्यासोबत, तुम्ही आमचं घर हडपलं आणि आम्ही तुमच्याशी प्रेमाने वागायचं. मी अजूनही तुम्हाला सांगते की आमचं घर आम्हाला परत द्या, कारण तेच तुमच्या भल्याचं आहे. अजय म्हणतो की आमचं भलं तर ऑलरेडी झालंय सिंधू, कारण हे घर आता विकलं गेलंय. तुला काय वाटलं, तुला वाटलं की हे आम्हाला कळणार नाही. तुझ्या काकूला लुबाडून आम्ही तिच्याकडून सह्या करून घेतल्यात, तर तू काय आहेस आमच्या पुढे, तू तिच्यापुढे काहीच नाही आहे. तुझ्यासारख्या 100 बघितल्यात आम्ही, आणि तुझ्यासारख्यांबरोबर कसं डील करायचं हेही आम्हाला चांगलंच माहिती आहे. सिंधू म्हणते की का वागताय तुम्ही असं, काकूंनी तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही काय केलं, त्यांचं घर हडपलं, तुम्ही मला मारायचा देखील प्रयत्न केला, तुम्ही का असं वागताय. अजय म्हणतो की फक्त प्रयत्न नव्हता केला तर मला तुला खरंच मारायचं होतं आणि आता मी ते मारणार आहे. असं म्हणून तो सिंधूच्या जवळ येत असतो. त्याच वेळी राघव दरवाजा तोडून आतमध्ये येतो. राघवला बघून सिंधूला खूपच आनंद होतो. राघव अजयवर बंदूक रोखतो आणि रीनाला म्हणतो की पटकन तिला सोड, नाही तर याला इथेच गोळ्या घालीन आणि तुलाही. रीना पटपट सिंधूला सोडवते. रीनाने आता सिंधूला सोडवलेलं असतं तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की चल इथून.
राघव आणि सिंधू तिथे पळत असतात तेव्हा अजय रीनाला म्हणतो की आधी त्यांना जाऊन पकड. अजय आणि रीना देखील त्यांच्या मागे लागलेले असतात. अजय बाउन्सरला हाक मारतो तेव्हा बाउन्सर सिंधू आणि राघवला पकडतात आणि त्या गडबडीमध्ये राघवची पिस्तूल देखील खाली पडलेली असते. अजय ती बंदूक उचलतो तेव्हा राघव मात्र खूपच रागात असतो. अजय राघवला म्हणतो की तुला काय वाटलं आम्ही इतकं इझिली पकडले जाऊ? राघव म्हणतो की या भाडोत्री बाउन्सरच्या नावावर काय उडतोयस? तुझ्यात खरंच दम असेल तर मला मोकळं सोड. आणि तसंही तुझ्यासारख्या पपलू गुंडाला पकडण्यासाठी मला काही जास्त मेहनत घ्यावी लागली नाही, कारण तुझ्यासारखे गुंड भरपूर चुका करतात आणि तू तर भरपूर केल्यात. अरे चोर दरोडेखोर यांचे सुद्धा इथिक्स असतात, पण तुझ्यासारखा घाणेरडा माणूस मी अजूनपर्यंत बघितला नव्हता. निदान खाल्लेल्या मिठाला तरी जाग. अजय म्हणतो की गप्प बस रे, अरे आम्ही हिच्या बापाला सुद्धा सोडलं नाही, आम्ही हिच्या बापाला सुद्धा फसवलं, असं तो रीनाला म्हणत असतो. तर यापुढे तुमचा काय विषय? कसे राघव, माझी हाव आणि धाव दोन्हीही खूप मोठे. आजपर्यंत पोलीस आम्हाला एकदाही पकडू शकले नाही कारण त्यांना पुरावेच मिळाले नाही. सुरुवातीला आम्ही लहान लहान हात मारले परंतु पोट नाही भरलं आमचं. मग आम्ही जरा अजून मोठे हात मारले तर आमचे खर्च सुद्धा वाढले आणि आमची लाईफस्टाईल सुधारली. आणि अचानक एका टाईमला बकरा मिळणं मुश्किल झालं आणि आमचा पैसा संपला. मग म्हटलं आपण उधार घेऊयात आणि जुगारावर लावूयात, पण जुगारावर पण पैसे हरलो. मग आता जे लोन आहे त्याचे पैसे चुकवायचे कसे हे विचार करता करता डोकं जड झालं राघव. मग आठवलं की आपल्याकडे रुक्मिणी आत्या आहे की, जाऊन तिच्या विश्वासावर आता डल्ला मारूयात. अजय म्हणत असतो की तुझ्या काकूसारखं लई लोकांना लुबाडलं, पण कधी ह्या कानाची खबर त्या कानाला होऊ दिली नाही. खरं सांगू का राघव, आम्ही करोडपती झालो असतो जर जुगारात आम्ही हे पैसे हरलं नसतो तर. पण आता बघ ना, आमच्यावर ही वेळ आली आहे आणि तुमच्यावर ही वेळ आली आहे. आणि बबडी रिषभ रेशमाला परदेशात पाठवलंय नोकर म्हणून काम करायला. त्यांचे पगार आम्ही घेणार आहोत. राघव म्हणत असतो की तू त्याला काहीही करणार नाही आहेस. अजय म्हणतो की राघव आम्हाला जे हवं ते आम्ही करणारच. ही इतकीशी सिंधू आमच्याकडनं पेपर काढायला निघाली होती. माझ्या हातून थोडक्यात वाचली नाहीतर खरंच हिचं भूत बसलं असतं आता तुझ्या बाजूला. अजय म्हणतो की मस्त नाटक केलंस हा सिंधू, म्हणजे रीनाला खरंच तू खूप घाबरवलंस. पण मला नाही इम्प्रेस करू शकली तू, मला कळली होती तुमची नाटकं. राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत असतात तेव्हा अजय म्हणतो की झालं तुमची नाटकं, झालं तुमचं एकमेकांकडे बघून. चला आता सांगा पहिलं कोण मरणार? खरं तर मला तुम्हाला मारायचं नव्हतं रे, पण आता जर तुम्हाला मारलं नाही तर तुम्ही आमच्या विरोधात पुरावे द्याल ना. आम्ही कसं तुमची प्रॉपर्टी आमच्या नावावर करून घेतली, बिझनेस आमच्या नावावर करून घेतला, अशा प्रकारे आम्ही तुमच्या काकाला उल्लू बनवलं काय, तो स्वतःच उल्लू बनला. त्याने सगळे पैसे दागिने आमच्या नावावर करून टाकलं. राघव, पण एका गोष्टीचं क्रेडिट तुला द्यायलाच पाहिजे हा ना. इतकी वर्ष पोलिसांना गंडवणं सोपं काम नाही आहे. कुठलाही पुरावा नाही आहे पोलिसांकडे आमच्याबद्दल आणि आता असणार पण नाही. मला काय म्हणाला तू पपलू ना, मग आता तुला खरी लेवल दाखवावीच लागेल. मला सांग तुमच्यापैकी पहिल्यांदा कोण करणार? राघव म्हणतो की अजय, सिंधूला तू हात सुद्धा लावणार नाही. तर अजयने राघववर बंदूक रोखलेली असते तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सरांना तुम्ही काहीच करू नका प्लीज. अजय म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला ठरवायचं नाही आहे ना एकमेकांमध्ये, आपण नशिबावर सोडूयात. अजय त्या दोघांमध्ये 10, 20, 30 करत असतो आणि 100 येतो ते राघववर. अजय म्हणतो की आता राघवचा नंबर. अजयने राघववर बंदूक रोखलेली असते. सिंधू मात्र खूपच घाबरलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, बाहेर पोलीस आलेले असतात. राघव आणि रीना पळत असतात परंतु पोलीस त्यांना पकडतात. तर पुढून रुक्मिणी आणि सर्व रत्नपारखी कुटुंब देखील आलेलं असतं. राघव अजयला पकडतो आणि मारायला सुरुवात करतो. सिंधू म्हणते की 1 मिनिट राघव सर, कायद्याने यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच, पण यांनी काकूंच्या भावनांशी जो छळ केलाय ना, त्याआधी काकूंनी यांना शिक्षा द्यावी असं मला वाटतं. रुक्मिणी अजयच्या जोरात कानाखाली मारते आणि आता ती रीनाकडे बघू लागते. रुक्मिणीला मात्र त्या दोघांचा खूपच राग आलेला असतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.